नमस्कार, मी शर्वरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत स्वामींच्या 9 गुरुवारची पूजाविधी आणि पूजा मांडणी कशी करतात ते. साधी, सोपी आणि कुठलीही इच्छा मनात धरून केले जाणारं हे व्रत आहे. स्वामी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा पावतातच, पण हे एक असं व्रत आहे जे शक्यतो सगळीच लोकं करतात. मनात प्रत्येक इच्छा धरतात आणि कोणतीही एखादी इच्छा धरतात. हे व्रत मनोभावे करतात आणि ते व्रत केल्यानं त्याचं फळही 100% मिळतं. तुम्हीही करा, तुम्हालाही मिळेल. मी तुम्हाला पूजा मांडणी सांगते, तसं तुम्ही करा. माझ्याकडून काही चुका होत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण मी हे याच पद्धतीनं करत आली आहे. चौरंगाच्या साईडनं ना पुरेशी अशी रांगोळी काढून घ्यायची. तशी रांगोळी मलाही फारशी नाही जमत, पण ठीकठाक आहे, स्वामींना चालेल अशी आहे. आता कुंकवाच्या बोटाने मध्ये स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिकही काढण्याची म्हणजे त्यातही लोक चुकतात. नीट बघून काढा, इतकं अवघड नाही आहे ते. त्या स्वास्तिकची नीट हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची. यानंतर आता आपण या स्वास्तिकच्या वरती एक चौरंग मांडणार आहोत. पिवळं कापड असलं पाहिजे, म्हणजे दत्त महाराजांचा आणि स्वामींना शक्यतो पिवळा कलर आवडतो, लागतो. त्या पद्धतीनं म्हणून मी हे पिवळं कापड घेतलेलं आहे. त्यात एक भरलेल्या पाण्याचा कलश, त्यावरतीही स्वास्तिक घालायचं. त्या भरलेल्या कलशामध्ये एका रुपयाचं नाणं आणि 5 फळांच्या डहाळ्या घालायच्या त्यात. त्यानंतर चौरंगावरती गहू, तांदूळ, जे धान्य उपलब्ध असेल ते धान्य घालून तिथंही हळदी कुंकू लावून त्या ठिकाणी तो कलश आणि त्यावरती नारळ ठेवून त्याची पूजा करायची. त्याच्या पुढं आता पुढल्या साईडला स्वामींच्या साईडला दत्त महाराज आणि दत्त महाराजांच्या साईडला गणपती बाप्पा, असं म्हणजे पूजा मांडणी करून घ्यायची. तशी खाऊची पानं पण लागतात, पण माझ्याकडे नव्हती अवेलेबल म्हणून ती नाही ठेवली मी. घरी असणारं एखादं फळ तुम्ही तेही ठेवू शकता. माझ्याकडं 2 आंबा आणि ॲपल होतं, ते मी ठेवली आहेत. जी फुलं काही आपल्यासोबत असणार आहेत, आपल्या बागेतली, आपल्या झाडाची, ती स्वामींना घाला. मनोभावे पूजा केल्याने देव कसाही पावतो. फक्त श्रद्धा असली पाहिजे. आणि एकादश आणि संकष्टीच्या दिवशी जर चुकून गुरुवार आला तर तो गुरुवार तो मोजण्यामध्ये धरायचा नाही, म्हणजे उपवास करायचा पण पूजा मांडायची नाही. बसत नाही आहे स्वामींच्या हातात फूल. एक बसलेलं ते पण पडलं. कदाचित स्वामींनी कौल दिला असावा. जे काही असेल ते पुढं म्हणजे स्वामींचा पाण्याचा तांब्या, जपमाळ, पुढं दिवाबत्ती करायची आणि त्याच्या पुढल्या साईडलाच आपण धूप, अगरबत्ती हे सुद्धा ठेवणार आहोत. फूल बसेना स्वामींच्या हातात. मी शक्यतो पूजा दिवस बुडताना करते, म्हणजे 4च्या नंतर, म्हणजे 5-5:30च्या आसपास करते, जेणेकरून म्हणजे आपण आपल्या कामातून फ्री पण होतो आणि कुणाची दगदग नसते त्यावेळी. जास्त शांतपणे आपण आपली पूजा करू शकतो. मी 5 अगरबत्त्या घेतल्यात, तुम्ही 2ही लावू शकता. मी प्रसादासाठी खास बेसनचे लाडू केले होते, त्याचाही व्हिडिओ मी टाकला आहे, नक्की चेक करा, बघा आणि कसा वाटला तोही मला कमेंट करून सांगा.